नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांच्या सत्राचा 608वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. मला वाटायचं जगात खूप खूप ज्ञान आहे आणि ते सगळं पुस्तकांमध्ये सामावलेलं आहे. असंही वाटायचं की ते मला घ्यायला हवं आहे कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आता वाटतंय की ते सर्व ज्ञान आपल्याला मिळवणंच अशक्य आहे. तसा प्रयत्न करू लागलो तर सगळा जन्म त्यातच निघून जाणार आहे. त्यापेक्षा स्वतःचा विचार, कल्पना, संघर्ष आणि निष्कर्ष जास्त महत्त्वाचा आहे. कारण मग आपण जगाला काहीतरी स्वतःचं देणं शक्य होणार आहे. मला वाटायचं जगात खूप ज्ञान आहे आणि ते पुस्तकांमध्ये सामावलेलं आहे. असंही वाटायचं की ते मला घ्यायला हवं आहे कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आता वाटतंय की ते सर्व ज्ञान आपल्याला मिळवणंच अशक्य आहे. कारण प्रयत्न करू लागलो तर सगळा जन्म त्यातच निघून जाणार आहे. त्यापेक्षा स्वतःचा विचार, कल्पना, संघर्ष आणि निष्कर्ष जास्त महत्त्वाचा आहे. कारण मग आपण जगाला काहीतरी स्वतःचं देणं शक्य होणार आहे. दुसरी कविता आहे. ही म्हणाली, आतापर्यंत घरासाठी खूप करून झाले. आता मला माझ्यासाठी स्पेस पाहिजे. मी काही दिवस विचार केला आणि ठरवले भरपूर ग्रह आणि तारे यांचे चित्र असलेले मोठेसे स्पेसचे पोस्टर आणले पाहिजे. ते मोकळ्या भिंतीवर चिकटवून टाकले पाहिजे. ही म्हणाली, आतापर्यंत घरासाठी खूप करून झाले. आता मला माझ्यासाठी स्पेस पाहिजे. मी काही दिवस विचार केला आणि ठरवले भरपूर ग्रह आणि तारे यांचे चित्र असलेले मोठे स्पेसचे पोस्टर आणले पाहिजे आणि ते मोकळ्या भिंतीवरती चिकटवून टाकायला पाहिजे. तिसरी रचना आहे. श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी यांच्या ग्रंथावर आधारित 139वा भाग. आत्मा कधीच कशालाही चिकटलेला नसतो. तो कधीच कुणावरही अवलंबूनही नसतो. खरे तर तो आकाशासारखा अलिप्तच असतो. काहीही घडण्यापासून तो स्वतंत्रच असतो. खरे तर तो आकाशासारखा अलिप्तच असतो. काहीही घडण्यापासून तो स्वतंत्रच असतो. त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नसतो. कारण तो शरीर नसतो, तो तर आत्मा असतो. त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नसतो. कारण तो शरीर नसतो, तो तर आत्मा असतो. दारूच्या वासापासून आकाश अलिप्तच असते. दारूच्या ग्लासापासूनही ते अलिप्त असते. दारूच्या वासापासून आकाश अलिप्तच असते. दारूच्या ग्लासापासूनही ते अलिप्त असते. काही कसेही असले तरी आकाश अलिप्त असते. त्यांच्या गुणांमुळे आकाश कधीच बदलत नसते. त्यांचा आकाशाचा संबंध आकाशाला ठाऊक नसतो. आत्म्याचा सगळ्यांशी संबंध आत्म्याला ठाऊक नसतो. त्यांचा आकाशाचा संबंध आकाशाला ठाऊक नसतो. आत्म्याचा सगळ्यांशी संबंध आत्म्याला ठाऊक नसतो.
आत्म्यापासून अनंत गोष्टी बनतच असतात. त्यांना ठाऊक नसते की त्या कुठून बनतात. आत्म्यापासून अनंत गोष्टी बनतच असतात. त्यांना ठाऊक नसते की त्या कुठून बनतात. आत्म्यापासून सारे बनले हे ठाऊक झाले, तरीही बनलेले सारे तर तसेच राहिले. आत्म्यापासून सारे बनले हे ठाऊक झाले, तरीही बनलेले सारे तर तसेच राहिले. आत्म्याशीच जेव्हा थेट संपर्क आपला होतो, बनलेल्या वस्तूंशी संबंध कमी होतो. आत्म्याशीच जेव्हा थेट संपर्क आपला होतो, बनलेल्या वस्तूंशी संबंध कमी होतो. बनलेल्या वस्तूंचे परिणामही दिसतात. ज्ञानाने कळते की त्याला अर्थ काही नसतात. बनलेल्या वस्तूंचे परिणामही दिसतात. ज्ञानाने कळते की त्याला अर्थ काही नसतात.